नमस्कार मित्रांनो, हे आहे माझं गाव कारीगाव। हे गाव येतं उस्मानाबाद जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यामध्ये। पण मूळतः हे गाव होतं ते सोलापूर जिल्ह्यामध्ये, पण आता धाराशिव जिल्ह्यामध्ये आले आणि पुन्हा एकदा ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचं गाव आले। कॉम्प्लिकेटेड आहे थोडंसं। खरं तर मी पुण्यामध्ये राहतो आणि दरवर्षीप्रमाणेच ह्या वर्षी पण आम्ही यात्रेला गावी जाणार होतो, म्हणून मी आणि माझी फॅमिली गावी पोहोचलो। याच यात्रेचा 4 वर्षापूर्वी मी एक ब्लॉग केला होता। त्यावेळी बांबूच्या काठीला गोप्रो बांधून एक डुबली ड्रोन शॉट घेण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळेस मजा आली होती, पण आता खराखुरा ड्रोन गावावर फिरवून गाव पाहणं हे माझ्यासाठी सुद्धा खूप भारी वाटण्याची गोष्ट होती। गाव तसं छोटंसं आहे, अगदी 5 ते 6 हजार अंदाजे लोकसंख्येचं, आणि ह्याच गावामध्ये दरवर्षी चंपाषष्ठीला खंडोबाची यात्रा भरते आणि याच यात्रेला आम्ही येथे आलो आहे, म्हणजे मी आणि माझं पूर्ण कुटुंब। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कारीगावचे काही सिनेमॅटिक शॉट्स आणि खंडोबा यात्रा अनुभवणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात, आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। खंडोबा यात्रेची सुरुवात होते ते 10 दिवसापूर्वीच, म्हणजे घटस्थापनेपासून। तेथून पुढे 9 दिवस देव माळावरील मंदिरामध्ये असतो। तसं तर तो दर रविवारी देव वर घेऊन जातात, पण यात्रेत पूर्ण 10 दिवस देव मंदिरामध्ये असतो, म्हणजे माळावरील मंदिरात। आणि यात्रेचा पहिला दिवस म्हणजे नागदिवे। नागदिवे म्हणजे कणकेचे नागदिवे बनवायचे, त्यामध्ये वाती टाकायच्या आणि त्याला पाजळून घ्यायचं आणि ते नागदिवे मंदिरात नेऊन देवाला अर्पण करायचे, म्हणजे खंडोबाला अर्पण करायचे। हा दिवस म्हणजे नागदिवे। असेच नागदिवे आमच्या घरी तयार केले गेले कणकेचे, त्याला पाजळून घेतलं आणि आम्ही मंदिराकडे घेऊन गेलो। इथे आम्ही आता नागदिवे अर्पण करणार होतो। सोबतच मंदिरामध्ये एवढी जी गर्दी जमली होती ना, खरं तर ते देवाच्या लग्नासाठी एकत्र आले होते, कारण नागदिवेच्या दिवशी रात्री 12 वाजता देवाचं लग्न लावलं जातं, आणि तेही अगदी खऱ्या खऱ्या लग्नासारखं। अशा प्रकारे यात्रेचा हा पहिला दिवस म्हणजे नागदिव्याचा दिवस पूर्ण झाला, तोही अगदी झगमगीत आणि आनंदामध्ये। हा आहे यात्रेचा दुसरा दिवस। आजच्या दिवशी खरं तर देवाला भरीत रोडग्याचा नैवेद्य अर्पण करायचा असतो, म्हणून आजच्या दिवसाला भरीत रोडगा असं म्हटलं जातं। पण खरं तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती अगदी लवकर सकाळी, म्हणजे कोवळ्या उन्हामध्ये। तुम्ही हे जे पाहताय ना, हे आहे कारीगावचं तळं। येथूनच पूर्ण गावाला पाण्याचा पुरवठा केला जातो। याच पाण्यावर कारीगावची बरीच शेती अवलंबून आहे, म्हणजे या तळ्यामुळे जवळपास कारीगाव हे सुजलाम सुफलाम झालं असं म्हणायला हरकत नाही। हा जो टॉवर पाहताय ना तुम्ही, तो आहे एअरटेलचा टॉवर। आम्ही खूप लहान असताना तो बांधला गेलाय, आणि तेव्हापासून गावामध्ये मोबाईलची संख्या वाढत गेली। हा आहे एसटी स्टँडचा परिसर। येथे रोज सकाळी सर्व मंडळी एकत्र येतात, म्हणजे गप्पा गोष्टी, कामाचे नियोजन आणि काही चहा नाश्त्याची हॉटेल सुद्धा या ठिकाणी आहेत। आणि खरे म्हणजे सर्वांचे भेटीचे ठिकाण म्हणजे हेच ते स्टँड। गावचा विचार केला तर गाव तसं खूप भारी आहे। सर्व जाती धर्मातील लोक या गावामध्ये राहतात, पण कधीही कुठल्या जाती धर्मावरून गावामध्ये भांडण झालं असे मी आजवर तर काय ऐकलेलं नाही। आम्ही 10वीला असताना देशपांडे सर म्हणायचे की कारीगाव हे खड्ड्यामध्ये आहे, आणि तुम्हाला जर वर यायचं असेल
तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. पण ड्रोनमधून पाहिल्यानंतर कारीगाव हे पूर्ण सपाट दिसतं. खड्डा अजिबात दिसत नाही. हे आम्हाला ड्रोनमधून समजलं. हा चला सर्व ठीक आहे, पण आजचा जो दिवस आहे तो भरीत रोडग्याचा आहे ना. आधी आपण तिकडे लक्ष देऊयात. घरी आईने भरीत रोडग्याचा नैवेद्य तयार केला. आता या ठिकाणी त्याला दिवटी पाजळून आम्ही पूर्ण फॅमिली गावातून एक चक्कर मारून वेशीच्या खालून मंदिराकडे जाणार आहोत. अगदी तेही येळकोट येळकोट घे या जयघोषात. हा आहे वेशीचा परिसर, म्हणजे वेस. खूप जुन्या काळामध्ये बांधलेली ही वेस. खरं तर सर्वांनी या वेशीतूनच नैवेद्य घेऊन जाण्याची प्रथा आहे, पण आजकाल कोण पाळतं किंवा कोण नाही. आणि याच ठिकाणी यात्रेचा मूळ बाजार भरला जातो. येळकोट येळकोट घ्यायच्या जयघोषात आम्ही सर्व फॅमिली एकत्र कधी विस्कटून चालत शेवटी मंदिराजवळ पोहोचलो. खंडोबा हे ग्रामदैवत तसेच कुलदैवत असल्यामुळे गावातील प्रत्येक जण या ठिकाणी नैवेद्य घेऊन येत असतो. त्यामुळे आजचा हा भरीत रोडग्याचा दिवस म्हणजे मंदिरामध्ये गर्दी तर असणारच. अशा ह्या गर्दीतून सर्वांना रांगेत उभारून नैवेद्य दाखवायचा असतो. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही थोडासा विश्राम घेतला आणि मी येऊन पोचलो कारीगावच्या ह्या बाजारामध्ये, जिथे यात्रेची छोटी मोठी दुकाने लागलेली असतात. या ठिकाणी खरं तर महिलांनी जास्त गर्दी केलेली असते, कारण त्यांच्याच गरजेच्या वस्तू येथे मिळतात. पण पुरुष काय मागे नाहीत, त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी स्पेशल पट
चिमणी पाखरं अशी स्पेशल विरंगुळा करण्याची ठिकाणं आहेत. त्याबरोबरच या बाजारामध्ये खाण्यासाठी बरेच काही मिळतं. काही गावातली तर काही परगावची लोक या ठिकाणी आपापली छोटी मोठी दुकानं मांडतात आणि खाद्यपदार्थ विकतात. आजच्या दिवशी गावामध्ये एका ऑर्केस्ट्राचं नियोजन केलेलं होतं. तेच पाहण्यासाठी आम्ही यात्रेच्या त्या मैदानावर पोचलो. हे जे ऑर्केस्ट्रा आहे ना, हे पाहण्यासाठी कारेगावच्या शेजारील जेवढी काही छोटी मोठी गावं आहेत तिथून लोक आवर्जून येत असतात आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घेत असतात. तसंच मीही या ठिकाणी पोचलो आणि हा कार्यक्रम ड्रोनच्या सहाय्याने पाहण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रम पाहण्यासाठी गावातून पुरुष मंडळी त्याबरोबर स्त्रिया सुद्धा या ठिकाणी आपली हजेरी लावतात. तसं तर गावामध्ये स्त्री पुरुष समानताच आहे. कार्यक्रम झाला, आम्ही घरी गेलो आणि आराम केला, कारण यात्रेचा उद्याचा दिवस होता तो नंगराचा, खूप महत्त्वाचा दिवस. हा जो जमाव तयार झालेला आहे ना, खरं तर तो नंगर पाहण्यासाठी एकत्र आलेला आहे. आणि हा आहे यात्रेचा शेवटचा दिवस. या ठिकाणी प्रत्येकजण जागा पकडून बसलेला आहे, कारण नंगर तोडण्याची जी प्रक्रिया आहे ना, त्याला प्रत्येकाला जवळून पाहिजे आहे. काही जण तर जेसीबीवर जागा पकडून बसलेले आहेत. आता मी येऊन पोचलोय, एवढ्या मोठ्या गर्दीतून आत येऊन बसलोय आणि नंगराचा मुख्य शॉट मला आता एकदम जवळून घ्यायचा होता, त्यामुळे मी आतमध्ये आलो. या ठिकाणी नंगराची खोटी ठोकली जाते. येळकोट येळकोट घे या जयघोषामध्ये एकदम एनर्जीमध्ये नंगर तोडण्याचा प्रयत्न केला जातो. आणि एकदा का नंगर तुटला की हा नंगराचा कार्यक्रम संपला असं म्हणायला हरकत नाही. ठिकाणी नंगराचा एक अटेम्प्ट झाला आणि दुसऱ्या अटेम्प्टला अखेरकार नंगर तुटला आणि मोठ्या येळकोट घेच्या जयघोषामध्ये सर्व भाविक भक्त आनंदित झाले. बाहेर फटाके फोडून भाविक आनंद साजरा करू लागले, कारण पहिल्या प्रयत्नात नंगर तोडणे हे शुभ मानले जाते. असा हा नंगर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला आणि सूर्यास्ताचे काही सुंदर सुंदर ड्रोन शॉट्स घेऊन आम्ही आता घरच्या रस्त्याला निघालो, कारण रात्री आम्ही यात्रेमध्ये पाळणे आणि इतर गोष्टी एन्जॉय करणार होतो. या ठिकाणी नंगराचा कार्यक्रम कंप्लीट झाला. हे आम्ही येऊन पोचलो यात्रेच्या मनोरंजन मैदानावर, जिथे आम्ही मोठा पाळणा, ब्रेक डान्स हे एन्जॉय करणार होतो. या ठिकाणी लहान मुलांसाठी वॉटर ॲक्टिव्हिटी, छोटी टॉय ट्रेन, बाउन्सी आणि जम्पिंग जपाक अशी काही खेळण्याच्या गोष्टी सेटअप केल्या होत्या. आता आम्ही एक एक करून सर्व गोष्टी एन्जॉय करणार होतो. त्यात पहिल्यांदा आम्ही पाळण्यामध्ये बसण्याचा निर्णय घेतला.
अशा प्रकारे आम्ही पाण्यातला थ्रिल घेतल्यानंतर आता आम्ही आलोय ब्रेक डान्सचा थ्रिल घेण्यासाठी. आम्ही सर्वांनी आणि लहान मुलांनी सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या आणि आम्ही तिथून निघालो. कारण रात्री 12 वाजता देव मंदिरातून मिरवणूक काढत काढत खालच्या मंदिरात आणला जातो. ही मिरवणूक पूर्ण रात्रभर चालते आणि त्याचेच मला शॉर्ट्स घ्यायचे होते. सकाळचे 4 वाजलेत. तुम्ही काल लंगर तोडण्याचा हा इव्हेंट तर पाहिलाच. खरं तर तो यात्रेचा शेवटचा दिवस होता आणि आजची रात्र, आज रात्री देव 12 वाजता आरती करून तिथून घेतला जातो त्या मंदिरातून आणि खालच्या मंदिरात आणून ठेवला जातो. पूर्ण रात्र मिरवणूक काढून ही गोष्ट केली जाते. आता ती गोष्ट आपण बघूया जवळून. असा हा पूर्णपणे पालखी सजवून पायघड्या टाकत पारंपरिक संगीत वाजवत आणि त्याबरोबरच आधुनिक संगीताच्या तालावर काही मंडळी नाचत तर काही मंडळी फक्त एन्जॉय करत अगदी भाविक भक्ताच्या मानसिकतेत देव मिरवत खाली आणला जातो. सोबतच खाली देव आणताना उजेडाची कमी पडू नये म्हणून सर्वजण देवट्या घेऊन सोबत चालत असतात प्रथेप्रमाणे. असा हा यात्रेचा सोहळा दिमाखात आनंदात पार पाडला जातो आणि देव खालच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवला जातो आणि प्रत्येक भाविक भक्त गावकरी पुन्हा एकदा वाट पाहतात याच खंडोबा यात्रेची आणि याच उत्साहात याच थाटामाटात पुन्हा एकदा अशीच यात्रा पार पाडण्याची. चला तर मग मित्रांनो, ही होती आमच्या गावची खंडोबा यात्रा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि एवढा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय म्हटल्यावर सबस्क्राईब करायला हरकत नाही. चला तर मग भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.